नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती या ठिकाणी आहोत आणि बारामती नगर परिषदेचे निवडणूक लागलेली आहे. प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये आपण आहोत आणि या प्रभागामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अमोल नारायण चौधरी उभे आहेत. त्यांचं काय विजन आहे, त्यांचा काय जाहीरनामा आहे आणि ते कोणत्या मुद्द्यावरती हे निवडणूक लढवित आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. पहिल्यांदा डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही निवडणूक तुम्ही का लढवताय, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय? ही निवडणूक आपल्या रुई भागातील नागरिकांसाठी, प्रभाग 4 मधल्या नागरिकांसाठी आपण लढवत आहे. त्यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे, ज्या काही प्रश्न आपले प्रलंबित आहेत, त्यासाठी आपण निवडणूक लढवत आहे. आता सध्या या प्रभागामध्ये कोणत्या समस्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवतात? प्रभागामध्ये स्मशानभूमी नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या रुई गावामध्ये स्मशानभूमी नाही. पिण्याचं पाणी नाही हक्काचं. ड्रेनेजचे प्रश्न प्रलंबित आहेत. रस्ते गोठाळे झालेले आहेत. ज्या ठिकाणी रस्ता होत नाही त्या ठिकाणी रस्ता चं बिल काढलं जातं. ज्या ठिकाणी नागरिक ड्रेनेजची मागणी करतात ते ड्रेनेज केलं जात नाही, पण रस्ता केला जातो. असे प्रश्न आपण पाठीमागं दाखवलेले आहेत, म्हणजे घडलेले आहेत लाईव्ह मध्ये. हे सगळे असे प्रश्न आहेत आणि घराणेशाही झालेली आहे. रुई प्रभाग 4 मध्ये 40 वर्ष तेच लोक तेच येणार, परत काहीतरी आम्हीच दाखवणार आणि निवडणूक लढवणार आणि नुसता नागरिकांचा वापर केला जातो याच्यामध्ये. जर तुम्हाला नागरिकांनी नगरसेवक पदाची संधी दिली तर तुमचं कोणत्या प्रश्नांना सुरुवातीला प्राधान्य राहील? जर प्रभाग 4 मधल्या नागरिकांनी संधी दिली, त्यांनीच आता आपल्याला जबाबदारी दिली की तुम्ही निवडणूक लढवा म्हणून. संधी दिल्यानंतर आपण प्रत्येक वर्षी मोफत महिलांना तीर्थदर्शन यात्रा घडवणार आहे, मोफत पिण्याचे पाणी देणार आहे, मोफत सरकारी दाखले देणार आहे. तसेच बारामती तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये रुई गाव 1 नंबरला स्मार्ट गाव म्हणून आपण दाखवून देणार आहे. तुम्हाला आता सध्या प्रचार सुरू आहे, लोकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे. तुमचं काम चांगलं आहे. आपण कामाच्या मुद्द्यावरतीच निवडणूक लढवत आहे. आपल्याला जेवढं 10 वर्षात काम करता आलं आपण ते करून दाखवलं आहे आणि हे आपल्या रुई प्रभाग 4 मधील नागरिकांच्या आशीर्वादामुळेच आपण करू शकलो आणि त्यांचे आशीर्वाद बरोबर आहेत. विजय हा गावाचा गुलाल, गावच गुलाल उचलणार असं आहे. आपला जाहीरनामा कशा पद्धतीने आहे याबद्दल थोडक्यात काय सांगा? आपला जाहीरनामा महिलांसाठी ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे. महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यासाठी ही ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार आहे. एका फोनवरती आपल्या प्रभाग 4 मध्ये सर्वांना ग्रुपवरती कॉल जाणार, सुरक्षा लगेच मिळणार, म्हणजे त्या ठिकाणी मदत लगेच मिळणार. अशी ती एक ग्राम सुरक्षा दल आपण स्थापन करणार आहे. दुसरं, नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास आपण जनसंपर्क कार्यालय चालू ठेवणार आहे. ज्या काही समस्या असतील, अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे आणि ते करून देणार आहे. आणि जी पाणीपट्टी आपल्या रुई भागावर जी लादलेली आहे जास्त इतर प्रभागांपेक्षा, ती कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. अजून ज्या मिळकतीवरती डबल कर लादलेला आहे तो कर कमी करण्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहे आणि तो कर कमी करून आपण देणार आहे. कारण आपल्या प्रभाग 4 रुईची अशी अवस्था झाली की कुणी या टिकली मारा अशी अवस्था पाठीमागच्या लोकांनी करून ठेवलेली आहे. जाता जाता नागरिकांना काय आवाहन कराल, त्यांनी तुम्हाला मतदान करण्या पाठीमागचा काय तुम्हाला हेतू काय वाटतो? नागरिकांना, आपल्या माणसांना एवढंच सांगायचं आहे की आपण कामाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहे. माझं काम तुम्ही पाहिलेलं आहे. तुमच्या आशीर्वादामुळेच मी काम केलेलं आहे. तुमचे आशीर्वाद दिले तर आपल्याला पुढं रुई गाव प्रभाग 4 आपलं पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात 1 नंबरचं स्मार्ट गाव आपण दाखवणार आहे. कोणत्याही समस्या विना तुम्हाला गाव आपलं दिसणार आहे, प्रभाग 4 दिसणार आहे. तरी येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही गॅस सिलेंडर आपलं चिन्ह आहे अनुक्रमांक 3 ह्याच्यासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. तर हे होते बारामती नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 4 ब चे अपक्ष उमेदवार
अमोल नारायण चौधरी. धन्यवाद सर. धन्यवाद.